शताब्दी महोत्सव सांगता समारंभाची पूर्वनियोजित बैठकीचे आयोजन. शताब्दी महोत्सव कमिटीकडून बैठकीचे आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निपाणीला येऊन 100 वर्षे पूर्ण झाल्याने गेले वर्षभर शताब्दी महोत्सव कमिटीने प्रत्येक गावामध्ये जाऊन 100 सभा घेतलेल्या आहेत. निपाणी येथे धम्म परिषद घेतलेले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे प्रामाणिकपणे कार्य केलेले आहे. या शताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीने समारोप सभा येत्या 14 सप्टेंबर 2025 रोजी निपाणी येथील IMA हॉल येथे सकाळी 11 वाजता समारोप कार्यक्रमाची पूर्वनियोजित बैठक संपन्न होणार असून या बैठकीला उत्तर कर्नाटकातील भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मनोहर मोरे उपस्थित राहणार असून यांच्या अध्यक्षतेखाली ही नियोजित बैठक संपन्न होणार असल्याची माहिती शताब्दी महोत्सव कमिटी अध्यक्ष सुधाकर माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली. प्रारंभी स्वागत आरेश सनदी यांनी केले तर प्रास्ताविक संतोष मिस्त्री यांनी केले. पुढे बोलताना सुधाकर माने म्हणाले, या पूर्वनियोजित बैठकीला उत्तर कर्नाटकातील 16 जिल्ह्यांचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करणार असून ही सांगता सभा म्युनिसिपल हायस्कूल येथे मैदानावरती कशा पद्धतीने करवायची आहे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. निपाणीमध्ये एकूण 8 वेळा इथे येऊन त्यांच्या सभा घेतलेल्या आहेत. 8 वेळा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं ही निपाणी एक पुण्यनगरी झालेली आहे. या बाबासाहेबांची पहिली सभा 11 एप्रिल 1925 रोजी चंद्रम टाकीमध्ये झाली. त्याला 100 वर्षे 11 एप्रिलला पूर्ण झालेली आहे. हे शताब्दी वर्ष असल्यामुळं या शताब्दी वर्षामध्ये या भारतीय बौद्ध महासभा व पदस्पर समितीच्या वतीनं 100 गावामध्ये 100 सभा घेण्याचं नियोजन केलेलं आहे. त्या थोड्या सभा झाल्या तर बाकी सभा आपण गणी 14 तारखेनंतर ते घेण्याचं सुरुवात करतोय. त्याचबरोबर या शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन श्रीमंत राजे शाहू महाराज यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर 10 मार्च 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते धम्म परिषदेचं उद्घाटन करून धम्म परिषद भव्य दिव्य प्रमाणात घेतलेली आहे. मात्र शताब्दी महोत्सवाचा समारंभ हा राहून गेलेला आहे. हा शताब्दी महोत्सवाचा समारंभ भव्य दिव्य व्हावा म्हणून उत्तर कर्नाटकचे अध्यक्ष सन्माननीय मनोहर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या अधिकाराखाली असणारे 16 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, 16 सरचिटणीस आणि 16 उपाध्यक्ष या ठिकाणी इतर समारोहाची सभेचे नियोजन करण्यासाठी 14 सप्टेंबर 2025 रोजी IMA हॉलमध्ये सकाळी 11 वाजता बैठकीचे नियोजन करण्यासाठी इथे येत आहे. ही सभा म्युनिसिपल हायस्कूलच्या भव्य मैदानावर व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. त्या ठिकाणी आम्ही सभा घेण्याचं नियोजन करतोय. ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या 3 सभा झाल्या, 3 डिसेंबर 1938, 1946 आणि 25 डिसेंबर 1952 रोजी बाबासाहेबांच्या ज्या ठिकाणी 3 सभा झालेल्या आहेत त्याच ठिकाणी बाबासाहेबांच्या शताब्दी वर्षाचं समारोहाची सभा त्या ठिकाणी घेण्यासाठी ही पूर्वनियोजित आपण बैठकीचं आयोजन केलेलं आहे. ह्या बैठकीला आंबेडकर चळवळीच्या कट्टर कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करावं असं आम्ही विनंती करतो. यावेळी दलित पॅंथर सेनेचे निपाणी तालुका अध्यक्ष संदीप माने, भारतीय बौद्ध महासभा निपाणी तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक अजित कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. 16 जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष हे IMA हॉल येथे उपस्थित राहणार आहेत. कारण की शताब्दी महोत्सवचे शेवटचा आमचा जो टप्पाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी येत आहेत. तरी मी सर्वांना आवाहन करतो की या रविवारी येतेल्या सर्वांची भीमसैनिकांची उपस्थिती ही महत्त्वाची आहे. तरी आमच्या ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे सुद्धा मी सर्वांना आवाहन करतो की त्या येत्या रविवारी सर्वांची उपस्थिती तिथे लाभावी. त्यांच्या या पथस्पर्शाला 10 एप्रिल 2025
2025 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली. आणि त्यानिमित्त 10 एप्रिल 11 एप्रिल 2024 ते 11 एप्रिल 2025 ही शताब्दी वर्ष, ही शताब्दी वर्ष आपण साजरे केलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केंद्रस्थानी म्हणून वेगवेगळ्या गावामध्ये सभेचं आयोजन करून जास्तीत जास्त बाबासाहेबांचा विचार आंबेडकरी समाजामध्ये पोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. परंतु या शताब्दी वर्षाचा जो समारोप आहे तो समारोप अजून झालेला आहे आणि त्यासाठी या समारोपासाठी भारतीय बौद्ध महासभा उत्तर कर्नाटक यांच्या वतीनं हा समारोप साजरा करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे. या बैठकीस उदय वंटे, पिंटू माने, दिलीप कांबळे, गणू गोसावी, बबन भोसले, सिकंदर मधाळे, दीपक मधाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सुशील कांबळे यांनी मानले.